बँड बघा. आता त्यांच्या मित्रांच्या हातावर बँड काढायचा आहे. मालकांना म्हटलं बसून घ्या. हळूच त्यांचं जोरदार आलं बघा. जमलंच की म्हटले बसा. मालकांना पूर्णपणे बँड टॅटूची माहिती दिली आणि स्टेन्सिल मारून घेतली. स्टेन्सिल मारून घेतल्यानंतर टॅटूला लगेच सुरुवात केली. त्रिशूरमध्ये बँड टॅटू असल्यामुळे मालकांच्या टॅटूला खूप वेळ लागणार होता. टोटल 4 तास लागणार होते. मालकांनी पूर्णपणे टॅटूला सहकार्य केलं. थोड्या वेळानंतर त्रिशूर टॅटू पूर्णपणे कंप्लीट करून घेतलाय. बघू शकताय. थोड्या वेळानं बँड टॅटूची स्टेन्सिल मारून घेतली मस्तपैकी आणि चहा आला. तरी पण मालकांचं काम जोरदार चालूच होतं. म्हटलं आता प्रवीण दादा चहा प्यावा. प्रवीण दादा चहाला व्हिजिट करा बरं का. गुरुदत्त चहा. परत वडापाव खाऊन टॅटू कंप्लीट केलाय. बघू शकताय मित्रांनो. टॅटू कसा झालाय कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या मित्रांना शेअर करा. दंडीत जरा व्हायरल करून टाका. मालकांना पण टॅटू खूप आवडला. मालक खुश झाले. त्यांची इच्छा होती मित्रासारखाच बँड टॅटू बनवायचा आणि दोघं पण मालक खुश झाले एक नंबर. तर मालक दुदंडीवरून टॅटू काढा आले ते इमॅजिन टॅटू स्टुडिओवर. कसं वाटलं मला टॅटू तुम्हाला? एक नंबर आवडला ना? आवडलं. तर मित्रांनो तुम्ही पण लवकरात लवकर इमॅजिन टॅटू स्टुडिओवर टॅटू काढायला या. ओके.